बरं काही असं मोरपीस ठेवायला घेतलं, विषय संपला. अरे लाकडी घेतलं. वा मस्त. अरे मस्त आहे, आवडलं. पण कलर थोडासा तू प्रॉपर वुडन घेतला डायरेक्ट. त्याला आपण कलर देऊन आपण त्याला व्यवस्थित कलर देऊन काला वुडन कलर घेतला. त्याच्यात होता ना कलर मग अजून वुडन कलर भारी वाटतो ना. हा मस्त, काहीच गरज नाही द्यायची. खूप छान आहे ना. मस्त. आता मोरपीस आले का तुम्हाला दाखवीन मी. मस्त 50 मोरपीस ऑर्डर केले. मोरपीस घरात असले ना दृष्ट नाही लागत, नजर नाही लागत. याच्यामधल्याचे ना अजून 2-3 बोलो मला तिथे याच्यात ठेवायचे, म्हणजे छोट्या साईजचे बोलो आणि त्याच्यामध्ये छोटेसेच फुलं बोलो. याची मोठे नाही बोलो साईडला आपल्याला यायचे ठेवायचे. मला कुठे लक्ष झालं किचन मध्ये, त्याच्यासाठी एवढ्या बोलो मी बरोबर डेकोरेट करतो थोडं थोडं. तुम्हीच बोलवायचं शोधून, मला नाही वेळ राहत. मला ते वेळ नाही राहत शोधायला. तू असते घरी म्हणून तुला सांगितलं. हा घरी नाही का मित्रांनो. मस्त. थोडासा आकार असा ह्या कुंडीसारखा आकार नाही भेटला होता, पण मला हा आवडला. मी हा घेतला. काय नुसतं नॉर्मल घेतली, काहीतरी अशी घ्यायची ना. नॉर्मल ती बघ ना, तशी घ्यायची ना. मी ते बोलतोय तुला, ती आपली खाली होते ना. पण मला ही आवडली, मी घेतली. आज थोडी तुझी चॉईस अशी ना, का बरं नाही आवडत ते माई चॉईस. तुम्ही बी नाही आवडत का तुम्हाला? तशी चांगली आहे ती, तशी घ्यायची ना. ती बघ ना तिकडे किती छान होती का नाही. कोणती? ती आपली त्या आकाराची तर घ्यायची ना. पीस आहे, मी ट्राय करून बघतो दिसते. ते थोडेच आहे, मस्त जास्त ठेवणार आहे. हे छोटे मम्मी ना ते अर्धे करून ठेवायला. वाव किती छान दिसते बघ. मोरपीसला बी मॅच झाले. कसं वाटतंय? भारी वाटतंय ना. माहित नाही आपल्याला. हे छोटे आहे, मोठे ठेवणार आहे मी. किती छान दिसते मग. काही माहित नाही आपल्याला, काही दिसत नाही डोळ्याने. कसं दिसत मला पटलं. काय नाही पटलं? मोरपीस साठी. मग काय साठी मोरपीस कशात ठेवायचे होते? चांगले मोरपीस घरात ठेवले ना सगळ्यात चांगलं असतं. ब्रश करायचंय मला. मी ब्रश घेऊन बसले अशी. आमच्या पिल्लुड्याला मस्त ती तुमचं तिच्याकडे लक्ष नाही राहत. कपडे तोंडात घालती. काय रे भामटे, काय घालती? कसं केलं तुम्हाला तिने? लय फास्ट रिॲक्शन दिली बरं. कसं काही केलं तिला. फिरून आणलंय तर त्याच्यामुळे शांत झालं. गाडी काढा ना. सकाळीच फिरून आणली मॅडमला. हे म्हणजे बाबड. त्याच्या आवडीचं गाणं लावावं. आवाज वाढवा का बघू. ओय हो हो गाणे लावले. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे इथं बाजार. आणि बाजार म्हणलो आज काय घरी स्वयंपाक नाही, सगळं बाहेरून. तर पप्पा गावातच आहे, मम्मीवरती बाळासमोर असं इकडं चाललंय काहीतरी. आणि मी चाललोय आता गावात. आणि आपलं आतमधलं इंटरनल काम उरकलंय आणि बाहेर आता कंपाऊंडचं काम सुरू केलंय. तुम्ही बघू शकता बाहेर आता ते खड्डे खांडायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी खड्डे खांडायचं काम चालू आहे. आणि हे होऊन जाईल 1-2 दिवसात. आणि तिकडल्या बाजूला ती विहीर आहे ना, त्याच्या बाजूनं पूर्ण असं कंपाऊंड करायचे कडेपर्यंत. आणि मी चाललो आहे आता गावामध्ये. तर गावामध्ये जाऊन दूध वगैरे घेऊन यावं लागेल आणि पप्पाला डबा वगैरे काही द्यायचं आहे ते बघून येतो. तर चला भेटू थोड्या वेळाने. क्या रे बच्चा, मुँह लटका के चल रहा है. तर मी मस्त असं भाजीपाला घेऊन आलो आहे सकाळी जाऊन. तुम्ही बघू शकता एकदम मस्त भाजीपाला आणला फ्रेश सकाळी. आणि असून त्यावरती त्यांचं काम चालू आहे, याच्यामुळे सगळा भाजीपाला घेऊन आलो आहे. भेंडी, गवार, मिरची वगैरे सगळं जेवढं लागेल तेवढं. आणि असून ते आवरत आहे वरती त्यांच्यावालं, कपडे वगैरे ठेवत आहे.
या चिमण्या एवढा वैताग देऊ राहिल्या सारख्या सारख्या. गेल्यावरती आता लवकर बाहेर नाही जाणार. आणि असून त्यावरती आवरत आहे असं वाटतंय. आणि कालपासून लाईट गेलेली, काहीतरी ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम होता. मी तिकडे गेलो होतो आणि या चिमण्यांनी फार येड्यात काढले. चिमण्यांचं लयच अवघड आहे बाबा. या चिमण्या काय करावं यांना, की नुसत्या घरात गरके आणताय. जा बरं एकदाच म्हणा. खालो आता मी फक्त 5 मिनिटं दरवाजा मोकळा केला, लगेच आले. हा चल बाहेर वर फॅन लागेल म्हणा बाई. जाय ना येडा गेल्या. ते सगळं चांगलं आहे ठीक आहे, पण ते कुठे सगळं त्या गाण कलरवर उडवतंय, शी करून जाते. ते परत आपण हे करत बसायचं. तर या ठिकाणी चालू आहे आता अशीच गाड्या घालायचं काम कपड्यांचं. कारण आणि इकडे सगळे लावले ते ना कपाटामध्ये, तुम्ही बघू शकता. इकडं पण लावले का रे? या बाजूला लावले. वा जबरदस्त झालं ना. अजून आसूला लय कप्पे. आता 4च कप्पे लावले फक्त. तिकडे 4 आणि तिकडे 2, 6 कप्पे. अजून लय बाकी. इकडं 6 बाकी. अजून वर आहे. तुझे कपडे एका कोपऱ्यालाच बसतील. मग नाही अजून आहे. ए विरा, ए पिल्ल्या, पिलू कोणच्याकडे गेली तू? हा कोण बाबा आहे रे? काय ग? कोण दिसतंय? बाबा शोधते नाही का? मामा शोधत अश्विनीचा मामा. हा सगळ्यात लहान बाबा आहे. बघ ना कशी वगैरे आजीकडे कशी वगैरे. ए कोण आहे रे? कोण होत? विराचे नाटक आजीकडे गेल्यावर. पॅन्ट कधी घातली? कधी घातली? मगाशी घातली. कोणी घातली? मम्माने घातली. अवघाची विरा बघा आता मान पकडते का? विरा आमची मान पकडती. बाहेर चल म्हणते. बाहेर फिरायला जायचं. बस नको राहू आजी खाली. फिरायला जायचं. बाहेर घेऊन चाल. तिकडं जायचं. जाऊ चला बाई. आणि वारा किती बाई? चला बाई चला. बाहेर वारा किती विरा. बाय बाय कर मग मामाला. कुठे चालले तुम्ही? कुठे चालली तू? बाय बाय. कुठे चालली? तिकडं जायचंय. चल बाई चाल. फिरायला जायचं बाई आम्हाला. फिरायला जायचं बाई. आम्ही चाललो बाई फिरायला. इकडे जायचं होतं. सारखी बाहेर चाल म्हणती बाई पोरगी. कुठं जायचं आता कुठे जायचे सांग बरं. कुठे बुड जायचं. कुठं? तिकडं पप्पा नेलतं ना सकाळी तुला तिकडं. गेलतो ना आम्ही पण गेले होते. तिकडं ते भूर कुठे असं घेऊन येईल का? मग नाही घडत. बाय बाय कर मम्माला. बाय बाय कर. बाय बाय. आणि चाल विरा बाय कर ना. बाय बाय कर. बाय बाय कर. विरा बाय बाय. तर खात बाय. आज करते ग. बाय. चालला आम्ही. टाटा. आजींनी बाय फिरायला बाय. चाललो. आम्ही जातो फिरून मी येऊ? येतो.
बाबाच्या दुकान मध्ये येतो. तुझी बुट्ट कुठे आहे? बुट्ट कुठे आहे? दीदी मावशीने बुट्ट दिले ना तुला? दीदी मावशीने बुट्ट दिले ना? कुठे कुठे आहे तुझी बुट्ट? कुठे कुठे कुठे? चाल म्हणती नको. गाड्या बघ. मीरा चालली आता झोपायला. मीराच्या काही गप्पा चालू आहे संपणच. करायची ना? आता झोपू आपण. गाई करू आपण. गाई तर इकडे मम्मी मस्त आता सकाळी सकाळी कांदा कापती पोळ्यांसाठी. पोहे बनवायचे मस्त छान छान. तर पोहे बनवायचे आम्हाला. म्हणलं चला आता हवेशीर मस्त कांदा कापते. डोळ्याची कडू पण नाही येत. बाहेर असं हवेली. बाहेर आलं ना भारी वाटतं. मग म्हणजे असं डोळ्याला कडू काहीच येत नाही ना. बाहेरच आले कांदा कापायला. आणि भारी वाटत ग असं मस्त बाहेर. हवा येते ना असं मस्त हवा येते. वातावरण पण भारी झालंय. आणि तर बसते बसते मस्त कांदा कापून घेते. आता इथं अजून साफसफाई केलं अजून भारी वाटल. आता भर टाकायची. आता हे जे काल कॉलम घेतले. काल कॉलम घेतली तर ती भिंत अशी सरळ न्यायची ना न्यायची. कंपाऊंडची. मग इथं भर टाकायची. त्याच्यामुळे एवढा पसारा झाला इथं. मग इथं पूर्ण भर टाकून मग साईडच्या भिंती करणार नंतर. आणि इकडं पाठीमागं पण घेतले काल कॉलम. हा इकडं पाठीमागं पण भिंत बांधायची ना तिकडं पण घेतले. आणि हे इथं ओपन साठी ठेवलं का मागं एक रूम काढायची ना. मग त्या रूम मध्ये जायला दरवाजा असं म्हणजे इथून ठेवायची. मग बाहेर जायचं कशाला नाही का. तिथून पायऱ्या करायच्या आणि तिथून तिथं खाली उतरायचं. म्हणून ते मोकळं ठेवलं असं तिथं. आणि मग इथं आहे पायऱ्या. ही सरळ भिंत न्यायची म्हणजे इथं विहिरीचं टेन्शन नाही. हा म्हणजे डायरेक्ट पॅक करायचे असं. मग ही विहीर तिकडं साईडला राहील. जरी पोरं सोडून मध्ये खेळते. पोरं तिकडं भिंत मोठी असल्यावर काय टेन्शन. पुरं तिकडून पॅकिंग असल्या पोरं तिकडे जातीलच. तेच ना असं मध्ये कंपाऊंड मध्ये. त्यानंतर मग हे जे आहे ना हे आपण नांगरून घेऊ. झाड गार्डन करायचं आम्हाला मस्त. इकडं मस्त अशी जागा आहे कितीतरी. त्या याच्या बाबळीपर्यंत आहे ना. त्या बाबळीपर्यंत तितकी जागा आहे. आणि इकडे आहे ना ते पोलापर्यंत म्हणजे पूर्ण रोडच्या कडेलाच आमची. हा तिथं पोल आहे ना. हा या पोलापर्यंत आहे. हा तिकडं पूर्ण रस्त्याच्या आणि तिकडचं एक वावर काल मिस्टरांनी दाखवलं ना. हा तिकडे एक आहे. त्याच्यात पण सोयाबीनच केली. इथं म्हणजे ना इथून तर पूर्ण त्या तिथपर्यंत म्हणजे आमचे नाही का भाऊ हा हे पुढचं आहे ना सगळं चुलत्यांचंच आहे. म्हणजे रस्ता गेला तिकडचा रस्त्यापर्यंत इकडून म्हणजे हे पूर्ण असं वावर होतं. पूर्ण असं इथून तर तिथपर्यंत होतं. मग मधून रस्ता गेला ना मग हे साईडचं आम्हाला आलं आणि त्या साईडचं त्या तिघांना गेलं. तुला कसं वाटतं? भारी वाटत. सकाळी सकाळी मोरांचा आवाज येतो किती का फ्रेश वाटतं. मला तर असंच आवडत बाई याच्यात नेचर मध्ये राहायला. निसर्ग मध्ये. आणि ते जाऊ दे म्हणजे एक असं आहे आता समजा आपण शेतीत राहतो आणि वातावरण पण मग किती फ्रेश वाटत मस्त उठल्या उठल्या. हा आणि कसं आपण असं गिजगिज मध्ये होतो ना तर चिडचिड होती माणसाला. चिडचिड होती म्हणजे असं मोकळ्याच्या तेवढं भारी प्रसन्न वाटलं बाई. मला असं वाटायचं मम्मीला वाटायचं करमत नाही बाई आपण अचानक जाऊ तिकडे शेतीत. पण इतकं भारी वाटत ना. मला तर वाटलंच नाही आपण शेतात येऊन घरात राहिलं का असं वाटतच नाही. कुठेतरी फिरायला चालू आणि बाहेर आलं कसं वाटतं मस्त असं फिरायला आलो शेतात. घरात राहिलं ना असं वाटतं कुठेतरी फिरायला चालू. हॉटेल कारण की रूम आपण हॉटेल सारख्याच झालंय ना सगळ्या. मस्त बनवलं. असं वाटतं हॉटेलचीच रूम आहे एखादी हाय फाय हॉटेलची. भारी वाटतं. इकडची रूम वरच्या इकडची करणार आहे थोडा पसारा लावून घेणार. मग पुढच्या महिन्यात घर भरणी करणार. हा श्रावण संपल्यावर ना. श्रावण संपलं घरमध्ये तेव्हा आमचं सगळं भारी होऊन जाईल. म्हणजे श्रावण मध्येच करताय का? म्हणजे या कोणत्या महिन्यात नव्हते करत? आषाढ मध्ये नव्हते करत का? मला वाटलं श्रावण मध्ये. श्रावण महिन्यात करायचे. आता श्रावण तर चालू होणार आहे वाटतं ना.
मग ते म्हणजे या महिन्यात करीत नव्हते का अशा? हा आषाढ महिन्यात नाही करत. मग आषाढाच्या आधी आलं ना आपण. हा बरोबर. मला माहितीच नव्हतं. मी श्रावणाच मध्ये समजायचे. पप्पा नाही म्हणले का आता आषाढ महिना लागणार आहे आणि मग महिनाभर तुम्हाला चान्स. हा चान्स नाही. मग एकच दिवस होता मुहूर्ताचा. मग तुम्हाला जर पूजा करून घ्यायची असते तर घ्या. त्याच्यामुळे आम्ही छोटी पूजा करून घेतली. पूजा करून घेतली म्हणलं मग तोपर्यंत इथं आलो तर पसारा आवडतं बरं ना. पण मग मधून मधून सगळ्यांना घ्यावं लागतं विराला. तिला सगळेच लागत्या. विरामुळे करमून जातं. आणि कुणी नाही घेतलं तुला राग किती होतं गं? लय राग हे तर सीताफळाचं झाड आहे ना, ते त्याला सीताफळ आलंय छोटस. लय होते पण आपण तोडले नाही. तिथं अशी सगळी सीताफळाची झाडं. आता इतकी भारी भारी झाडं लावणं माया. आम्ही लय भारी करणार आहे त्या गार्डन फुलांचं फळांचे आहे ना. हा इतकं भारी करणार आहे ना तर म्हणजे असं कोणतं फळ घ्यायला जायलाच नको. फळांचे लावणार फुलांचे पण असं मस्त इकडे गार्डन मध्ये फोटो काढायला. आंब्याचे लावू सगळे झाडं लावू सगळे. हे सफरचंदाचं झाड चालतं का गं? चालतं. लाव ना मग आपण. आपल्याला म्हणजे कोणतंच फळ घ्यायला जायची गरज नाही. हा काय मग लावून घेतलं कसं तिथलं काढलं का ते वायरीन ते होतं तिथं. वायरी तिकडे होत नाही ना मी ठेवलंय तिकडे. इथं वायरी होत्या. इथं होते वायर तिकडे. कुठं? हा त्या कप्प्यात पाहिलं मी ते मग. आपल्याला साफ करायचंच आहे ना. आवडलंय किचन मस्त. आता फक्त ती कोठी काढायची तिथं. त्याच्यानंतर तिथले थोड्या त्या मूर्त्या त्या पाण्यात सोडायच्या आहे. आणि ते प्लास्टिकचं आहे ना त्याच्यामध्ये भांडे. चालले तुम्ही हा ते मूर्त्या घेऊन जाऊन जाते. हा जाते ना. उठून बसले असेल ना. इतकं झोपत नाही ना डोक्यावर घेऊन. तिला असं का तोंडावर घेतल्याशिवाय झोपच येत नाही. आम्ही उठलेली बरं का हा उठेल. आता तशी करते. आणि तोंडावरच काढलं तर रडन. नाही तर हसणं ती पण कधी कधी आता करत मज्जा करत तिची आपण. वीरा रुसलो गो पिल्लुडो. तोंडावर घेऊनच झोप येते तुला. जागीच होती. जागीच होती ना. जागीच होती. परत ओढून घेईन तोंडावर. तिला लय तोंडावर लागत. हा तोंडावर घेऊन झोपती बाई. हवा बिवा नाही शिरू म्हणून डोळं चमकू नये म्हणून. नाही ना तुला तसं झोपच येत नाही काय मम्मी. त्याच्यात बाळात आपण तसं दिलं नाही ना त्याच्यात. ती तिचं ते सोडून घेते आणि तिला जर वाटतं नाही आणि ती पार झोपणारच नाही. नाही झोपणारच नाही. व्यवस्थित टाकलं नाही बाई मग काहीच खरं नाही. काय नाही विरा तुला तोंडावर घेतल्याशिवाय झोपच येत नाही ना. कोण म्हातारी का तू? म्हातारी कोण म्हातारी? आता जोडीतून उठायला बाकी उठायचंय असं धरून उठायचंय तुला. असं धरून उठायचंय. उठ बोल उठ उठ उठा उठा उठा. चला 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 भूक जायची. चला मग माझा कांदा जाईन जळून. तू काय खाणार ग मीरा? पोहे खाणार. असे पोहे खाणार आहे. तू पोहे खाणार आहे. कशी खाणार आहे? अरे बापरे किती भारी आहे. किती भारी आहे बाई. विराला बाहेर लय आवडत. लय आवडतं बाई बाहेर. आम्हाला लय आवडतं. लय आवडतं आहे ना. किती छान वाटतं बाहेर. लय भारी वाटतं ना. हो किती सुंदर येते ना बाळा. आणि तो लिंब ना आम्ही थोडा कट करून टाकला कारण की ना तो लिंब म्हणलं आपण थोडा कट करून टाकला ना. लिंबुळ्यांनी माशा येत होत्या. त्या माणसाला पुराच कट करायला लावला होता पण त्याने आणून ठेवलंय. बऱ्याच कमी झाल्या पण त्याच्यामुळे. आणि आमचं डायनिंग एरिया बरेच एक कमेंट आली ती डायनिंग एरिया नाहीये तर तेवढा मोठा डायनिंग एरिया तिथं जेवायला आम्ही बसू शकतो. तर हे मी घेतलंय मम्मीसाठी. आता मम्मीला घेऊन जाते. इकडे बसले असते टेबल मस्त. सवय लागली हॉलची. सवय लागली हॉलमध्ये जेवायची. कोणत्या डायनिंग मध्ये जेवते. आजी कुठे गेलेले? आजी गेली बाबा गावात. तुला नेलं नाही? हे पिल्ल्या तुला नेलं नाही आजी ना. पिल्लू ए पिल्लू आजी कुठे गेली? आजी इकडे पण मी माझे कपडे आवरून घेतले म्हणजे काही राहिले अजून पण काल बऱ्यापैकी लावून झाले. अजून काही खाल्लेच आहे पिशव्या. तर सगळ्या कुर्तीज आणि सगळं कुर्तीज आणि ते इथं लावून दिलंय वरती.
आणि वरच्या कप्प्यात हात नाही पुरला म्हणून ते लावायचं राहिले. खुर्ची आणून लावावं लागेल मला. तर इकडे झाले एवढे लावून, अजून बाकी आहे काही खाली. आणि इथं काही साड्या लावल्या अजून, म्हणजे काही साड्या आणायच्या आहे. ह्या ब्लाऊजच्या साड्या राहिल्या आणि यांचे होते ब्लाऊज तर हे लावून घेतले. आणि यांचे पण ब्लाऊज नाही आहे, तर यांचे ब्लाऊज पण अजून दुसरं पिशवीत आहे. तर मग ते आले की इथं साड्या लावून घेणार याच्यामध्ये. आणि अजून काही कपडे पण बाकी आहे. आणि हे काही कपडे म्हणजे एक्स्ट्रा कपडे मी नाही घालणारे, सगळे साईडला काढून टाकले जुने. सगळे नवीन नवीनच कुर्ती ठेवल्या तिथं. आणि ह्या पिशवीत पण अजून काही राहिले कुर्तीज लावायच्या. तर पिशवीतल्या ना अजून खाली पिशव्या आहे बऱ्याच, त्यावर त्या आणायच्या. मिस्टरांनी अजून आणून नाही दिल्या, तर मग ते आपण सगळ्या इकडे लावून घेईल.